ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे पूजनीय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज, रामकृष्ण आश्रमाचे सगळे कार्यकर्ते आणि प्रमुख तसेच उपस्थित सर्व भक्तांना माझा नमस्कार. रामकृष्ण संघ व त्याचे वैशिष्ट्य यावर आपण थोडी चर्चा करूया. कारण रामकृष्ण संघाचे 3 मुख्य पिलर आहेत: भगवान श्री रामकृष्ण, शारदा देवी आणि विवेकानंद. त्यानंतर गृहस्थ भक्त आहे, संन्यासी शिष्य आहेत, हे सगळे आहेतच. तर रामकृष्ण संघ याचं वैशिष्ट्य असं आहे की या संघाला जवळजवळ 125 वर्षे होऊन गेली, पण अखंडितपणे कार्य करत आहे. म्हणजे यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. कारण बऱ्याचशा संस्था आल्या आणि गेल्यासुद्धा. ब्राह्म समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज अशा कितीतरी धार्मिक संस्था उभ्या राहिल्या आणि त्या सगळ्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या. पण रामकृष्ण मठाचं कार्य अजूनही सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. याचं पहिलं कारण म्हणजे या संघामध्ये असलेली आध्यात्मिकता. कारण आध्यात्मिकतेशिवाय कोणताही संघ टिकू शकत नाही. आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि आदर्शाला धरून आहोत, पण यामागची जी काही तपस्या आहे ही या महापुरुषांनी केलेली साधना आणि त्यांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे, म्हणजे एवढ्या मजबूत पायावर त्यांनी ह्या संघाची स्थापना केलेली आहे की जणू काही ही एक गंगा आहे आणि या गंगेचा प्रवाह सतत वाहतो आहे. आपल्याला फक्त आपली जीवनरूपी नौका त्या गंगेमध्ये सोडून द्यायची आहे. ती आपोआपच समुद्रापर्यंत जाईल. म्हणजे भवसागर पार करण्यासाठी जीवांची शक्ती फार अल्प असते. आपण आपल्या शक्तीच्या भरोशावर भवसागर पार करू शकत नाही. म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एखादं जर मोठं जहाज असेल तर तुम्ही तुमची नौका त्या जहाजाला जर बांधून दिली, नाहीतर ती जर वेगळी ठेवली तर त्या तुमच्या नौकेला जाऊन पोचायला 2 महिने लागतील. त्या मोठ्या जहाजाला बांधून दिली तर 2 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकाल. म्हणजे हे मोठमोठे जहाज आहेत ठाकूरमहा स्वामीजी. जर आपण त्यांचा आश्रय घेतला, त्यांच्यावर प्रेम केलं, भक्ती केली, तर आपला आध्यात्मिक प्रवास सोपा होतो. हे पहिलं वैशिष्ट्य आहे की भगवान श्री रामकृष्ण, विवेकानंद आणि शारदा देवी आणि संन्यासी शिष्य हे सगळे ब्रह्मज्ञानी होते. या सगळ्यांनी भगवंताचं दर्शन केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये जी आध्यात्मिक शक्ती होती ती आध्यात्मिक शक्ती आजही कार्य करत आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मी जे काही दिलेलं आहे ते 1000 वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील. जे आता फक्त 125 वर्षे झाली, म्हणजे ही नुसती कार्याची सुरुवात आहे. पण पुढे 1000 वर्षापर्यंत ही संस्था एवढी वाढत जाईल की जसे भगवान बुद्धाची संस्था होती, भगवान बुद्धाने सुरू केलेली संघटना, त्या संघामध्ये लाखो भिक्षू होते आणि देशविदेशात जाऊन त्यांनी प्रचार केला. ते चायनामध्ये गेले, जपानमध्ये गेले, थायलंडमध्ये गेले, लंकेमध्ये गेले. जे जगामध्ये सगळीकडे जाऊन त्यांनी धर्माचा प्रचार केला. तर तिथे भगवान बुद्धांनी जे आपल्याला सांगितले होते त्यांच्या संघाचा जो काही मूलमंत्र आहे, संघम शरणम गच्छामी, ते पहिलं आहे की मी संघाला शरण जातो. मग बुद्धम शरणम गच्छामी, मी बुद्धाला शरण जातो. आणि धम्मम शरणम गच्छामी, जे हे 3 मूलभूत तत्त्व त्यावेळी दिलेले होते. आणि त्या मूलभूत तत्त्वाचं आचरण केल्यामुळे
बुद्ध धर्माचा एवढा प्रचार होऊ शकला. म्हणजे सगळ्या भक्तांचं हे पहिलं कर्तव्य आहे की संघम शरणम गच्छामी. हा जो संघ स्थापन केलेला आहे, स्वामी विवेकानंद म्हणायचे की हा संघ म्हणजे भगवान श्री रामकृष्णांचं स्थूल शरीर आहे. म्हणजे भगवान श्री रामकृष्णच आहेत, पण ते आज आपल्यामध्ये संघ रूपाने विराजमान आहेत. तेव्हा संघाप्रती आपली निष्ठा असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आज इतक्या काही संघटना सुरू झालेल्या आहे. आपण यूट्यूबवरती बघतो कितीतरी धार्मिक संस्था आहेत. त्यामुळे आपल्या मनाचा गोंधळ होतो की आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी गेल्यामुळे खरोखरच आपला काही फायदा होईल का. आणि आजकाल काय आहे, लोकांना शॉर्टकट पाहिजे असते, म्हणजे लवकरात लवकर. आणि कुणी जर म्हणालं की 7 दिवसामध्ये तुमची कुंडलिनी शक्ती जागृत करून देतो, तर आपण लगेच तिकडे पळतो. म्हणजे आपल्या मनाची अशी द्विधा होते की अरे तिथे गेलं तर लवकर आपली प्रगती होते, आता इथे इतकं वर्ष आपण राहिलो, आपली काहीच प्रगती झाली नाही. असा संशय मनामध्ये कधीही बाळगू नये. कारण आपल्याला कळत नाही आपली किती प्रगती झालेली आहे. माताजींना हा प्रश्न विचारला होता की माताजी इतके वर्ष झाले साधना करते आहे पण काहीच प्रगती होत नाही. तेव्हा माताजी म्हणाल्या की तुला कसं माहीत प्रगती होत नाही. जर एखादी व्यक्ती झोपलेली असेल आणि झोपलेली असेल तिला माहिती नाही, पण तिची कॉट जर लोकांनी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवली तेव्हा त्या व्यक्तीला कळणार नाही. पण जेव्हा ती व्यक्ती जागी होईल आणि बघेल तेव्हा तिला दिसेल की ती दुसऱ्याच ठिकाणी गेलेली आहे, पूर्वी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी नाही. आता आपल्याला कळत नाही आपली किती प्रगती झालेली आहे, पण भगवंताला तर कळते ना. आणि भगवंताची सेवा केल्यामुळे प्रगती होणारच आहे. आपण एखाद्या साधारण मनुष्याची नोकरी केली तरी आपल्याला पगार मिळतो, आणि आपण जर भगवंताची सेवा केली तर त्यापेक्षा हजारो पटीनं आपल्याला मोबदला मिळणार आहे. पण आपल्याला आशा करण्याची काही गरज नाही. आपण कधी अपेक्षा करू नये की हे केल्यामुळे मला काय मिळणार आहे. पण विश्वास मात्र मनामध्ये पक्का पाहिजे की मी जर संघाला धरून ठेवलं. स्वामी योग महापुरुषजी महाराज शिवानंदजी म्हणायचे की तुमच्याकडून काहीही होत नसेल तरी ठाकूरांच्या दाराशी कुत्र्यासारखे पडून राहा. कुत्रा जसा इमानदार असतो तसे ठाकूरांच्या दारी पडून राहा, तुमचं सगळं काही होऊन जाईल. याचा अर्थच हा की तुमची संघावर श्रद्धा असली पाहिजे, संघावर भक्ती असली पाहिजे. हा संघ आहे स्वामीजींनी ठाकूरांनी सुरू केलेला आहे. तर याबद्दल आपल्या मनामध्ये कधीही संशय निर्माण होता कामा नये. कारण इथे तुम्हाला जे मिळते तो शुद्ध अध्यात्म आहे. असा शुद्ध अध्यात्म तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बाकी ठिकाणी बरीच काही भेसळ असते. आता हा शुद्ध वेदांत आहे आणि ठाकूरांनी काही कोणाची पर्वा केली नाही. जे सत्य आहे ते त्यांनी सांगितलं. त्यांनी असा विचार केला नाही की मी असं म्हटलं तर लोकांना वाईट वाटेल की चांगलं वाटेल, हा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की माया म्हणजे काय, शेवटी कामिनी कांचनच माया आहे. त्यांच्याकडे पुरुष भक्त यायचे म्हणजे काम आणि कांचन हीच माया आहे. तर त्यांनी कधी विचार केला नाही की आपण असं म्हटलं तर लोकांना वाईट वाटेल, कारण ते सत्य आहे. आणि हे सत्य बोलण्याची हिंमत दुसऱ्या कोणाहीमध्ये असू शकत नाही. ज्या मनुष्यानं स्वतः त्यागच केला नाही तो त्यागाचा महिमा सांगणार कसा. तेव्हा बाकीचे बाबाजी आहेत आणि आपण बघतो यूट्यूबवर दररोजच काही ना काहीतरी ऐकायला मिळतं. आता युपीमध्ये एक घटना घडली आणि जवळजवळ 150 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले. तर अशा प्रकारचे बाबाजी खूप आहे की त्यांच्या पायाची धूळ घेतली तर मोक्ष मिळतो आणि लाखो लोकांची तिथे गर्दी होते. आता नुसती लाखो लोकांची गर्दी झाल्यामुळे काही तो महात्मा खूप महान आहे असं नाही आहे. तो स्वतः म्हणतो मीच नारायण हरी आहे, कमीच भगवान आहे. तेव्हा अशा प्रकारचे भोंदू बाबाजी धर्मामध्ये भरपूर असतात आणि त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो आणि त्यामुळे ते लोकांना फसवतात, लुबाडतात. आता लोकसुद्धा मूर्खासारखे अशा लोकांच्या मागे धावतात.
आता इथे एवढा शुद्ध अध्यात्म आहे, इथे कुठेही चमत्कार नाही, इथे कुठेही शॉर्टकट नाही. आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये नैतिकता पाहिजे, आपल्या जीवनामध्ये धर्म पाहिजे, चांगलं आचरण पाहिजे. आता हाच तर खरा धर्माचा पाया आहे. पण जर हेच नसेल तर तशा त्या धर्माला काहीच उपयोग नाही. बरेच धर्म असतील, बरेच संप्रदाय असतील किंवा बरेच बाबाजी असतील, ते सांगतात आणि आपल्याला नेहमीच वाटते की बाबाजीकडे गेल्यामुळे काहीतरी चमत्कार घडेल. लोक चमत्कारच बघतात. त्या बाबाजींचं जीवन कसं आहे, ते काय करतात, त्यांच्यामध्ये किती आध्यात्मिक शक्ती आहे, त्यांच्यामध्ये खरोखर त्याग वैराग्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टी न बघता ते आंधळ्यासारखं अशा लोकांना फॉलो करतात. आणि शेवटी जेव्हा फसवल्या जातात तेव्हा मग ओरडून काय उपयोग. तेव्हा चूक असते आपलीच की आपल्याला योग्य निवड करता येत नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये जर विवेक असेल आणि जर आपल्याला कळलं की चांगलं काय आहे आणि वाईट काय, तर आपण कधीही फसवल्या जाणार नाही. आता हा जो रामकृष्ण संघ आहे, यामागे कुणाचीही कसलीही स्वार्थबुद्धी नाही. इव्हन स्वामीजींनी एवढा मोठा संघ स्थापन केला तरीसुद्धा त्यांनी स्वतःचं नाव दिलेलं नाही. त्यांनी आपल्या गुरुच्या नावाने संघ स्थापन केला, रामकृष्ण मठ म्हणून. म्हणजे हे लोक पूर्णपणे निस्वार्थ आहे. यांना कशाचीही अपेक्षा नाही. फक्त जगाचं कल्याण व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं, या पलीकडे त्यांना कोणतीच गोष्ट हवी नाही. तर इथे हा जो संघ आहे तो संघ आध्यात्मिक दृष्टीनं मजबूत आहे. आणि दुसरं म्हणजे हा संघ फक्त काही संन्याशांचा नाही. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की संन्यासी आणि गृहस्थ हे दोनही या संघाचे घटक आहेत आणि ते महत्त्वाचे घटक आहेत. स्वामीजींनी जेव्हा 1 मेला हा संघ सुरू केला 1897ला, तेव्हा त्यांनी पहिली मीटिंग घेतली बलराम बाबूच्या घरी. त्या ठिकाणी स्वामीजींनी गृहस्थ भक्तांना पण बोलावलेलं होतं, त्यांना पण सदस्य करून घेतलं आणि संन्यासी पण होते. म्हणजे संन्यासी आणि गृहस्थ मिळून हा संघ झालेला आहे. म्हणजे इथे फक्त संन्याशांची जबाबदारी आहे असं नाही, तर ती जबाबदारी गृहस्थांची पण आहे. जेव्हा आपण भगवान श्री रामकृष्णांचे भक्त म्हणतो तेव्हा आपल्या खांद्यावर खूप एक मोठी जबाबदारी असते. कारण ते आपल्याला दाखवायचे असते जगाला. जर आपण आपल्या आदर्शापासून दूर गेलो, आपण जर काही वाईट कर्म केली, आपला व्यवहार जर चांगला नसेल, तर आपलं नाव तर बदनाम होईलच, पण आपल्यासोबतच भगवान श्री रामकृष्णाचं नावसुद्धा बदनाम होईल. लोक म्हणतील, अरे बघा हे रामकृष्णांचे भक्त आहे, कशा प्रकारची वागणूक करतात. म्हणजे आपण आपल्या वाईट व्यवहारामुळे स्वतःचं नाव तर बदनाम करतोच, पण संघालासुद्धा आपण बदनाम करतो. जेवढ्या चांगल्या लोकांची संख्या इथे राहील तेवढ्याच लोकांची या संघावर, ठाकुरांवर विश्वास आणि श्रद्धा बसेल. म्हणून आपलं जीवन त्या आदर्शाप्रमाणे घडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नुसतं भक्त होणं नाही, तर आपलं जीवनसुद्धा त्या प्रकारे घडलं पाहिजे. ठाकूरमा स्वामीजींनी जी काही मोल्ड करून दिलेली आहे, ढाचा करून दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आपलं जीवन त्यामध्ये घालून आपल्याला तयार करून घ्यावं लागेल. नाहीतर आपण भक्त आहो, आपण लोकांना सांगतो आम्ही भक्त आहोत, पण जर खरोखर आपल्यामध्ये भक्ती नसेल, आपल्यामध्ये स्वार्थ असेल, तर लोक आपल्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे खरी भक्ती पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे एकतर संघावर भक्ती पाहिजे. संघम शरणम गच्छामी. तर मी रामकृष्ण मठाचा किंवा रामकृष्ण आश्रमाचा भक्त आहे, आता मला दुसरीकडे कुठेही बघायची गरज नाही. मी अशा चरणांचा आश्रय घेतलेला आहे की मला पूर्ण खात्री आहे की भगवान श्री रामकृष्ण माझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये कुठेही संशयता कामा नये की इथे काही आध्यात्मिक शक्ती नाही, हे लोक काही नुसते काम करतात, हे काही खरे साधू नाही. बरेचदा असं होतं, कारण ठाकूर आधुनिक होते, स्वामीजी आधुनिक होते. जो पारंपरिक जी प्रथा होती, संन्यासाची जी परंपरा होती, ती परंपरा आजच्या युगासाठी योग्य नाही.
पूर्वी काय संन्यासाचे आश्रम म्हणजे कुठे हिमालयात असायचे, हरिद्वारला, ऋषिकेशला, काशीला. तिथे हजारोनं साधू राहायचे, भिक्षा मागून खायचे, माधुकरी करायचे, शास्त्र अध्ययन करायचे. एवढं त्यांचं क्षेत्र होतं, तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. पण त्यांचा लोकांना काहीही उपयोग होत नव्हता. तेव्हा फक्त स्वतःची मुक्ती साध्य करून घेणं एवढाच त्या लोकांचा उद्देश होता. त्यामुळे ते गृहस्थांना कमी प्रतीचे लेखायचे. अरे गृहस्थ आहे हो तो माया में है, उससे क्या होगा. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांना कमी दर्जाचे समजायचे की आम्ही खूप श्रेष्ठ आहोत तुमच्यापेक्षा, तुम्ही आमची पूजा केली पाहिजे, आमची सेवा केली पाहिजे, त्याच्यामुळेच तुमचं कल्याण होईल. तो ही जी परंपरा होती ही जुनी परंपरा होती, तीर्थयात्रेला जाणं, माधुकरी करणं, कठोरता करणं. पण स्वामीजींना माहिती होती की ह्या युगामध्ये हा जुना आदर्श चालणार नाही, कारण आजची तरुण पिढी तो आदर्श स्वीकारणार नाही. आणि शेवटी स्वतःच्या मुक्ती लाभामध्ये तेवढं काय मोठं ठेवलेलं आहे. पण तुम्ही समाजाकडून सगळं काही घेता, समाज तुम्हाला पोसतो, समाज तुमची काळजी घेतो, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःच्याच मुक्तीचा विचार करू नका. तुम्ही स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न तर कराच, पण तुमच्यासोबत इतरांना पण घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. म्हणून स्वामीजींनी रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि ते आपल्याला ध्येय दिलेलं आहे, आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच. तर आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? स्वतःचा मोक्ष तर प्राप्त करून घ्यायचाच आहे, तो तर उद्देश आहेच, पण जगद्हितायच म्हणजे त्यासोबतच आपल्याला जगाचं हितसुद्धा करायचं आहे. म्हणजे आपल्याला जीवनाचं ध्येय दिलेलं आहे की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? मोक्ष प्राप्त करून घेणं. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला, अतिशय दुर्लभ जन्म मिळाला आहे आणि ह्या जन्मामध्ये आपण प्रयत्न केले पाहिजे आणि प्रयत्न करू शकतो. दुर्लभम त्रयमय वैतद देवानुग्रह हेतुकाम मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. या 3 गोष्टी भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतात. मुक्त होण्याची इच्छा, त्यानंतर मनुष्य जीवन, मानव जीवन आणि महापुरुषांचा संघ. ह्या 3 गोष्टी काही आपोआप मिळत नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या 3ही गोष्टी मिळालेल्या आहे. एक तर मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्यामध्येही आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपण संसाराच्या बंधनातून मुक्त व्हावं, ही मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही इच्छा पण निर्माण होत नाही. त्यांना ठाकूर म्हणायचे बद्ध जीव. श्री रामकृष्ण म्हणायचे की जेव्हा कोळी तलावामध्ये जाळं टाकतो, त्यामध्ये काही मासे एवढे हुशार असतात ती कधी जाळ्यामध्येच पडत नाही. त्यांना ठाकूरांनी म्हटलं आहे की नित्यमुक्त जीव ते कधी बंधनात पडतच नाही. जसे विवेकानंद, ब्रह्मानंद आणि हे जे महापुरुष आहेत ते कधीच बंधनात पडत नाही. दुसऱ्या प्रकारचे मासे असतात, जाळ्यात पडतात, पण जाळ्यात आपण पडलेलो आहे याची जाणीव त्यांना असते. आपल्याला तर कधी जाणीव पण नसते की आपण बंधनात आहोत. त्यामुळे ते प्रयत्न करतात. ते आहे मुमुक्षू. आपण बंधनात पडलेलो आहोत, आपल्याला या जाळ्याच्या बाहेर पडायचं आहे, आपल्याला प्रयत्न करायचे आहे. मुक्ती काही आपोआप मिळणार नाही. तर हे मुमुक्षू आहेत आणि त्यामधले काही जीव बाहेर पडतात, प्रयत्नाद्वारे बाहेर पडतात आणि मुक्त होतात. आणि तिसऱ्या प्रकारचे जे जीव असतात ते प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही, बद्ध जीव. आणि म्हटलं आहे की नित्यबद्ध जीव जे कधी प्रयत्नच करत नाही, त्या जाळ्याच्या एकदम टोकाशी जाऊन बसतात आणि जाळं तोंडामध्ये घट्ट धरतात आणि त्यांना वाटते की आता आपण सुरक्षित आहोत. पण जेव्हा तो कोळी जाळं ओढून घेतो तेव्हा ते सगळे मासे त्या कोळ्याच्या हातात सापडतात आणि प्राण गमावतात. तेव्हा हे नित्यबद्ध जीव असतात ते चांगल्या लोकांची टिंगल करतात. तुम्ही जर भक्त असाल, मठात जात असाल तर तुम्हाला ते नावं ठेवतील, अरे मोठा भक्त निघाला, मठात जातो, हे काही वय आहे का मठात जायचं. तर ते लोक टिंगल करतील, नावं ठेवतील, काहीही करतील, पण आपण त्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. लोकांनी कितीही त्रास दिला तरी
कारण ही इच्छा मनामध्ये निर्माण होणं ही सुद्धा भगवंताचीच कृपा पाहिजे. आपण सगळे इथे एकत्रित झालेलो आहोत ही भगवान श्रीरामकृष्णांचीच इच्छा आहे. नाहीतर आपल्याला इथे कधी स्थानही मिळालं नसतं. त्या चंद्रपूरमध्ये करोड लाखो लोक आहे. त्या लाखो लोकांमध्ये किती लोकांची इच्छा आहे की आपण या मार्गावर आलो पाहिजे. कारण तेवढं सोपं नाही आहे. गीतेमध्ये भगवान म्हणतात मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् वेत्ति मां तत्वतः. हजारो मनुष्यामध्ये काही लोकच मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मुठभर लोकच मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जे मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामधले थोडेच लोक माझ्यापर्यंत येऊन पोचतात. म्हणजे मार्ग तर कठीण आहे, शूरस्य धारा, पण मार्ग कठीण आहे म्हणून आपण त्या मार्गाने जायचेच नाही असं नव्हे. म्हणजे दोनही मार्ग आहे, संसारी आहे आणि मोक्षमार्ग पण आहे, बंधन पण आहे, मुक्ती पण आहे. आणि हे दोन्ही आपल्या मनामध्येच आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. हे मनच मुक्तीचं कारण आहे आणि मनच बंधनाचं पण कारण आहे. आणि ठाकुरांनी असे कितीतरी उदाहरणं दिलेले आहेत. ते म्हणायचे की बघा एका घरी एक व्यक्ती आहे, एका बाजूला त्याची पत्नी आहे, दुसऱ्या बाजूला मुलगी आहे. आता मुलीविषयी त्याच्या मनामध्ये काय भाव असतो आणि पत्नीविषयी काय भाव असतो. म्हणजे दोन्ही स्त्रियाच आहे पण मनामध्ये दोघींविषयी दोन भाव असतात. म्हणजे सगळं काही मनावरती अवलंबून आहे. आपण मनाचा भाव बदलू शकतो. श्रीरामकृष्णाने तो भाव बदलला. जगामध्ये सगळ्या स्त्रियांमध्ये ते जगन्मातेलाच बघायचे. तेव्हा बंधनही मनामध्येच आहे आणि मुक्ती पण मनामध्येच आहे. शेवटी आपल्या काही सगळं काही आपल्या मनावर अवलंबून आहे. मन तोर, गुरुने मंत्र दिला, आता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कशा प्रकारे साधना करता. तेव्हा इथे पहिली गोष्ट म्हणजे संघावर आपला विश्वास पाहिजे, संघावर भक्ती पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, कारण सत्संग जे म्हटलं आहे की महापुरुष संश्रय तो आपल्याला मिळालेला आहे, तेव्हा फक्त आपणच त्याचा लाभ करून घ्यायचा अशी आपल्यामध्ये स्वार्थबुद्धी असायला नको. तर तुम्ही इथे जर 25 लोक असाल, जर 25 लोकांनी आपल्या परिवारामधले 2-2 लोक जरी आणले किंवा आपल्या शेजारचे किंवा आपल्या सोसायटीमधले, तरी बघा 25 ते 50 व्हायला काही वेळ लागत नाही. पण आपण स्वतः मुक्त झालो पाहिजे आणि ह्या चांगल्या गोष्टी ऐकण्याची संधी इतरांना पण मिळाली पाहिजे. हा भाव जर मनामध्ये असेल तरच आपण प्रयत्न करू. नाही जर आपल्याला काय गरज आहे, सांगून तरी काय उपयोग आहे. काही संस्था आहे की त्या तुम्हाला सोडतच नाही. एकदा तुम्हाला पकडलं, तुम्ही एकदा तिथे गेले, तुमचा फोन नंबर लिहून घेणार, नाव लिहून घेणार आणि पुन्हा तुम्हाला फोन करत राहणार, तुमची माहिती काढत राहणार. म्हणजे तुमच्या मागेच लागतात आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढत जाते. कारण ते त्यासाठी प्रयत्न करतात की आपल्या भक्तांची संख्या वाढली पाहिजे. आपल्याला त्यांच्यासारखं काही व्यवहारी व्हायचं नाही. ते तर म्हणजे आपण तो म्हणतो व्यवहारच म्हणतो, कारण जबरदस्तीने कोणती गोष्ट होत नाही. पण कमीत कमी आपण त्यांना इथपर्यंत घेऊन तर येऊ शकतो. शेवटी त्यांना आवडते की नाही आवडत ही त्यांची गोष्ट आहे. पण त्यांना जर काहीच माहिती नसेल, अज्ञान असते, लोकांना माहिती नसते की चांगल्या गोष्टी आहे, त्यामुळे ते दुर्लक्ष करतात. पण एकदा जर ते इथे आले, त्यांना ह्या गोष्टी कळल्या, त्याचं महत्त्व कळलं, तर कदाचित ते ठाकुरांचे भक्त पण होऊ शकतात. तेव्हा यासाठी प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे. यालाच म्हटलं की भाव प्रचार करणं. आता शाळामध्ये कॉलेजमध्ये जाऊन व्याख्यानं देण्याची काय गरज आहे. कारण स्वामीजींनी जे विचार दिलेले आहे की आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे, आपल्याला धर्माचं आचरण करायचं आहे, तर हे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. आता तुम्हाला ठीक आहे, पण तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या नातवांमध्ये हे विचार जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे घरी आईवडिलांचं कर्तव्य आहे, आजी आजोबाचं कर्तव्य आहे, शिक्षकांचं कर्तव्य आहे की ह्या चांगल्या विचाराचा आपण जेवढा प्रचार आणि प्रसार करू तेवढं आपलंच कल्याण होणार आहे. म्हणून तर भागवतामध्ये म्हटलेलं आहे, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ते भुरिदा जनाः.
अशा विचारांचा जे प्रचार करतात ते खरोखऱ्या पृथ्वीतलावर धन्य होत. विवेक रणनीती भुरिदा जना, कसे लोक की जे भगवंताच्या वाणीचा प्रचार करतात, भगवंताच्या कथाचा प्रचार करतात. कारण ह्या जगामध्ये सगळीकडे दुःख आणि अशांतीच आहे. दुःखानं सगळं जग होरपळत आहे. हे भगवान बुद्धांनी बघितलं. ते म्हणायचे सर्वम दुःखम सर्वम दुःखम. जेव्हा राजकुमार गौतम बाहेर पडला, त्याला दिसलं की एक वृद्ध मनुष्य आहे, एकाला महारोग झाला आहे, कुष्ठरोग झाला आहे, तिसरी व्यक्ती मेलेली आहे, 4 लोक त्याला घेऊन जात आहे. त्यांनी हे बघितलं आणि राजकुमाराच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की एक दिवस मलासुद्धा याच मार्गाने जावं लागेल. आज माझं शरीर तरुण आहे, मी देखणं आहे, माझ्याकडे सगळं ऐश्वर्य आहे, पण काही दिवसांनी माझी पण गत हीच होणार आहे. मी म्हातारा होणार आहे, मलाही रोग होणार आहे, मी मरणारच आहे. मग यामधून निघण्याचा काही मार्ग आहे का? आणि मार्ग आहे असं नाही की मार्ग नाही आहे. ठाकूरांना बऱ्याच भक्तांनी प्रश्न विचारला की मग आता आम्ही संसारामध्ये पडलो, यामधून बाहेर पडण्याचा काही उपाय आहे का? तेव्हा ठाकूर म्हणायचे हो की नक्कीच उपाय आहे. संसारात राहिल्यामुळे काही वाईट नाही, मी पण संसारामध्येच आहे, बाहेर पडण्याचा उपाय आहे आणि वचनामृतामध्ये ते उपाय सांगितलेले आहे. तेव्हा हे जे उपाय सांगितलेले आहे ह्या भगवंताच्या कथा आहे, भगवंताचं जीवन आहे. ते जेवढं आपण वाचू, ऐकू, चिंतन करू तेवढं आपलं मन पवित्र होईल. आणि मन पवित्र झाल्याशिवाय आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकत नाही. ठाकूरांच्या एका स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे, महिमा तव गोचर शुद्ध मने. जे भगवंता तुझा महिमा पवित्र मनालाच अवगत आहे. नाहीतर काय आपल्यासारखा माणूस दिसतो. भगवान श्रीरामकृष्ण आपल्यामध्ये काय फरक आहे? त्यांना 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे सगळंच आहे, पण त्यांचा महिमा विवेकानंदांना कळला, आपल्याला कळू शकला नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे की जर भगवान श्रीरामकृष्णांनी इच्छा केली तर ते धुळीमधून हजारो विवेकानंद निर्माण करू शकतात. हे स्वामीजींना कळलं की रामकृष्ण म्हणजे कोण आहे आणि त्यांची शक्ती किती आहे. तेव्हा कारण त्यांचं मन पवित्र होतं, त्यांना भगवान श्रीरामकृष्ण महिमा कळू शकला. आपल्याला कळत नाही, आपण फक्त फोटोमध्ये आणि मूर्तीमध्ये बघतो, पण त्यामध्ये जे काही आहे आध्यात्मिक शक्ती जी आहे, जे सगळ्या जगाला व्यापून टाकत आहे, त्या शक्तीचा आपल्याला आभाससुद्धा होत नाही. तर इथे पहिली गोष्ट संघावर आपली निष्ठा पाहिजे. आणि भावप्रचार, संघ कशासाठी आहे? स्वामीजीने संघ कशासाठी सुरू केला, त्यांना काय गरज होती? ते म्हणाले की मी जर संघ सुरू केला नाही तर भगवंताने दिलेले विचार नष्ट होऊन जातील, लोकांपर्यंत पोचणार नाही. ह्या विचारांच्या जगामध्ये प्रचार प्रसार होणं फार आवश्यक आहे, कारण धर्माला खूप ग्लानी आलेली आहे. त्यावेळेस आपण बघतो की पाश्चात्य विचारांचा आपल्यावर खूप प्रभाव होता आणि सगळे भोगवादी होत होते. अशा वेळेस त्यागाचा महिमा सांगणारे कोणीतरी आवश्यक होते. म्हणून स्वामीजींनी ती जबाबदारी घेतली. सुरुवातीला ते म्हणाले की माझ्याकडून हे कार्य होणार नाही, पण ठाकूर म्हणाले का तुझे हाडं हे कामं करतील. आणि स्वामीजींनी भार स्वीकारला आणि भारतामध्येच नव्हे तर विदेशामध्ये पण गेले, युरोपमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले आणि ह्या विचारांचा सगळ्या जगभर प्रचार आणि प्रसार केला. आणि स्वामीजींनी त्यांना हे पण सांगितलं की म्हणे तुम्ही सगळे ज्वालामुखीवरती बसलेले आहात, यू आर ऑल सिटिंग ऑन द वल्कॅनो. कधीही हा वल्कॅनो कधीही उफाळू शकतो आणि तुम्ही सगळे नष्ट होऊ शकता. एनी टाईम इट मे बस्ट आणि तुम्ही सगळे नष्ट व्हाल. तर आपण बघतो त्यानंतर पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, करोडो लोक मेले त्यामध्ये. कारण जगाला वाचवू शकण्याची शक्ती फक्त भारतामध्ये आहे आणि भारताच्या अध्यात्मामध्ये आहे. तेव्हा ह्या भारताला टिकून राहणं गरजेचं आहे. जर भारत टिकून राहिला तर धर्म टिकून राहील, धर्म टिकून राहिला तर जग टिकून राहील. कारण हे भारताचं जगाला मोठं योगदान आहे. नेहमी हे विचार भारतामधूनच गेलेले आहे. म्हणून स्वामीजी म्हणायचे की भारत कसा आहे? अमर आहे. माय इंडिया, इंडिया इटर्नल. माझा भारत अमर भारत, इटर्नल आहे, इमॉर्टल आहे. तेव्हा जर भारत नष्ट झाला तर सगळंच नष्ट होईल. अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए
तब होगा चारों तरफ में नैतिकता का नाश, कभी न होगा भारत का विनाश. जर भारताचा नाश झाला तर जगामधून सगळी नैतिकता आध्यात्मिकता नष्ट होईल. म्हणून भारताला जगणं आवश्यक आहे. आणि भारताला जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपणच त्यासाठी जबाबदार आहोत. आपलं जीवन जर धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल तरच भारत टिकून राहील. स्वामीजी म्हणाले, तुम्ही धर्म जर सोडून दिला, अध्यात्म सोडून दिला आणि नुसते पाश्चात्यांच्या मागे धावलात तर 3 पिढ्यामध्ये तुमचा विनाश ओढवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे तत्त्व आपल्या जीवनामध्ये आचरण करून मग लोकांना सांगायची आहे. म्हणजे पहिले आपल्याला आध्यात्मिक होणं आवश्यक आहे. नाहीतर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडीची पाषाण. लोकांना मोठमोठ्या गोष्टी सांगायच्या पण आपण जीवनामध्ये मात्र काहीच आचरण करायचं नाही. तर बरेचसे पंडित असतात, ते मोठमोठ्या गप्पा मारतात, खूप मोठमोठी व्याख्यानं देतात, खूप लोकांना आकर्षित करतात, लोक त्यांच्या मागे धावतात, पण त्यांची नजर असते काम कांचनावर. ठाकूर म्हणायचे की गिधाड खूप आकाशात वरवर उडते पण त्या गिधाडाची नजर असते मेलेल्या ढोरांवर. तसं नुसतं पांडित्य असून उपयोग नाही. मला खूप काही माहिती आहे, शास्त्र माहिती आहे, मी वाचलेलं आहे, सगळं काही आहे, पण त्याचा उपयोग काय जर जीवनामध्ये आचरण नसेल आणि तुम्हाला कितीही ज्ञान असेल त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. ते सगळं पुस्तकी ज्ञान आहे. भगवान श्री रामकृष्ण कधी शाळेत गेले नाही, कधी शास्त्र वाचली नाही, पण आज सगळं जग त्यांची पूजा करत आहे. 4 अक्षर तेरे नाम के चतुर्वेद समान, धरा धाम पर रामकृष्ण तुम वेद मूर्ति भगवान, बिना पढ़े पोथी के अक्षर रूप सजाया जैसे निरक्षर, धर्म ग्रंथ में शब्द है केवल तेरा जीवन अर्थ समान. जर आपल्याला वेद आणि वेदांत चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन आपण बघितलं पाहिजे. त्यांनी शास्त्र वाचले नाही, त्यांना माहिती नव्हतं, पण त्यांनी जे काही सांगितलं आणि जे काही जगून दाखवलं ते सगळं शास्त्राप्रमाणे होतं. म्हणजे धर्माची ते मूर्ती होते. जसं आपण रामो धर्मवान विग्रह म्हणतो, तसे धर्माचा विग्रह भगवान श्रीरामकृष्ण होते. त्यांनी सांगितलं, प्रथम त्यांनी आचरण केलं आणि मग लोकांसमोर जीवन दाखवलं. तेव्हा कुठे लोकांना त्यांनी सांगितलं. त्यांनी जर त्या प्रकारचं जीवन ते जगले नसते तर लोकांनी त्यांचं ऐकलं नसतं. ते काही मोठे पंडित नव्हते. पंडित असतात पण त्यांचा उद्देश मुक्ती हा कधीच नसतो. वाग्वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम, याच्या वेगपीठामध्ये म्हटलेलं आहे की वाग्वैखरी खूप चांगलं व्याख्यान देतो. शब्द झरी, तोंडामधून फवाऱ्यासारखे शब्द बाहेर पडतात. तो वाग्वैखरी शब्द शास्त्र व्याख्यान कौशलम, शास्त्राचं चांगल्या प्रकारे ते शास्त्रावर व्याख्यान देऊ शकतात, चांगल्या प्रकारे व्याख्या करू शकतात. पण वैदुष्यम विदुषाम यद्वद भुक्तये न च मुक्तये, हे फक्त पंडिताचं पांडित्य वाढवण्यासाठी आहे. हे फक्त भुक्तीसाठी आहे. भुक्तये फक्त नाव यश मिळावं, पैसा मिळावा, लोकांचे प्रणाम मिळावे यासाठी आहे. हे मुक्तीसाठी नाही. हे मोठमोठे पंडित आपल्याला सांगतात पण ते स्वतः काहीही आचरण करत नाही. भगवान श्रीरामांकडे एक पंडित आला, नारायण शास्त्री. खूप मोठा पंडित होता, सगळं काही वाचलेलं होतं, सगळं शास्त्रज्ञान होतं, षड्दर्शन त्याला माहिती होते. पण जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन बघितलं तर तो म्हणाला की हे सगळं मी वाचलं आहे, हे तर अनुभव करत आहे. आपण फक्त आतापर्यंत ताकद पीत होतो पण हे तर लोणी खात आहे. आणि त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं की एवढं वाचून उपयोग काय, आपण मोठे पंडित झालो पण शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याची अनुभूती अजूनही आपल्याला आलेली नाही आहे. तेव्हा त्यांनी ठाकूरांकडून संन्यास घेतला, हिमालयात निघून गेले, वशिष्ठ गुहेमध्ये राहिले आणि शेवटी जीवनाचं सार्थक करून घेतलं. तर हे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या आहे, नुसतं ऐकून होणार नाही. जे काही ऐकलेलं आहे थोडं तरी आपल्याला आचरणामध्ये आणायचं आहे. आपण एवढं सगळं ऐकतो आणि आज तर यूट्यूबवर आपल्याला खूप व्याख्यानं ऐकायला मिळतात, पण नुसतं ऐकून उपयोग काय. साध्या गोष्टी जर आपण जीवनामध्ये आचरण करू शकतो नाही. आता उपनिषद म्हणतात सत्यमेव जयते, जय सत्याचा होतो. ठाकूर म्हणायचे की कलियुगामध्ये सत्यवचन हीच एकमात्र तपस्या आहे.
आता आपण हे सगळं वाचलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण आपण जीवनामध्ये किती सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो. जर आपण हे माहिती असूनही जर लोकांसोबत खोटं बोलत असू, लोकांना फसवत असू, तर हे आपल्याला ज्ञान असून उपयोग काय? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आचरण करायचे आहे. धर्म असतो आचरण करण्यासाठी, पण आपल्या धर्मामध्ये एवढे काही अंधविश्वास आहे आणि एवढ्या काही चमत्कारिक गोष्टी आहे की लोक त्या गोष्टींच्या मागेच धावतात. त्यांना काय धर्म म्हणजे काहीतरी चमत्कार, काहीतरी दाखवलं पाहिजे. ठाकूर म्हणायचे ते काय आहे? त्या सिद्धाई जे त्याच्यामागे लोक धावतात आणि त्यामुळे ते अडथळे आहे आपल्या मार्गामधले. त्यांनी ठाकूरांनी एक छान गोष्ट सांगितली आहे. 2 भाऊ होते. एक भाऊ संन्यासी झाला, हिमालयात जाऊन 12 वर्ष तपस्या केली आणि तो परत आला आणि छोटा भाऊ घरी राहून संसार करायचा. त्यानं विचारलं की दादा तुला काय प्राप्त केलं? तो म्हणे तुला बघायचं आहे का, चल. तर नदीवर घेऊन गेला आणि तो संन्यासी त्या नदीच्या पाण्यावरून चालत जाऊ लागला. तो लहान भाऊ तर बघतच राहिला. त्यानं चालत चालत नदी पार केली. मग लहान भावाने काय केलं, एक नौका घेतली, त्याला 4 आणे पैसे दिले आणि नदी पार केली. आणि मग तो मोठा भाऊ म्हणतो संन्यासी, बघितलं मी 12 वर्ष केवढी तपस्या केली, मी नदीच्या पाण्यावरून चालत जाऊ शकतो. तेव्हा तो लहान भाऊ म्हणतो की अरे त्याच्यामध्ये काय बहादुरी आहे, तू 12 वर्ष घालवून फक्त 4 आणे पैसे वाचवले. तू नदी पार केली ते तर मी 4 आण्यामध्ये करू शकलो, त्याच्यामध्ये एवढी बहादुरी कसली आहे? तू एवढी तपस्या केली हे 4 आणे पैसे वाचवण्यासाठी. तेव्हा त्या भावाला कळलं की अरे हा काही जीवनाचा उद्देश नाही. पण आपण या गोष्टींच्या मागे धावत असतो. आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे असं वाटते, जे काहीतरी चमत्कार झाला पाहिजे. हे चमत्कार वगैरे काही नाही. चमत्काराचे नमस्कार, ह्या चमत्काराच्या मागे धावू नका, ह्या अंधविश्वासाच्या मागे धावू नका. लोक तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतील, फसवण्याचा प्रयत्न करतील, विश्वास ठेवू नका. तुम्ही एकदा रामकृष्णांना धरलेलं आहे, 100% विश्वास ठेवा. आणि धम्मम चरणम इथे बुद्धाने म्हटलं आहे, गच्छामी. धर्माचं आचरण करा. आपल्या जीवनामध्ये धर्म पाहिजे. जर आपलं जीवन नैतिक असेल, पैसा कमवा पण इतरांना त्रास देऊन नाही, भ्रष्टाचार करून नाही, चोऱ्या करून नाही, खोटं बोलून नाही, चांगल्या मार्गाने कमवा. तेव्हा धर्मच आपला फाउंडेशन आहे. तुम्ही गृहस्थाश्रमात राहा पण धार्मिक कर्म पण करा. दानधर्म करा, जपध्यान करा, साधन भजन करा, हे सगळं करा. हे धर्माचं आचरणच आहे. ते केल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार कसा? तुम्ही संसारामध्ये राहा, व्यावहारिक गोष्टी सगळ्या करा, पण हे लक्षात ठेवा की हे जगच काही आपला उद्देश नाही. आपल्याला या जगाच्या पलीकडे जायचं आहे. स्वामीजी म्हणायचे तोच खरा धर्म आहे की ज्या धर्माद्वारे आपल्यामध्ये अंतर्निहित असलेली दैवी शक्ती आपण प्रगट करू शकतो. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. धर्म म्हणजे अंतर्निहित दैवी शक्तीला प्रगट करणं, हाच खरा धर्म होय. पूजा करणं, हे करणं, ते करणं हा काही खरा धर्म नाही. करा, तुम्हाला जर त्याचा उपयोग होत असेल, पण रात्रंदिवस कर्मकांडात आपण धरून बसलो, त्यामुळेच आपला वेळ गमावला, तो धर्म नाही. तुमच्या आतमध्ये जे ईश्वरत्व आहे त्याला प्रगट करा. आणि प्रगट करण्यासाठी आपल्याला सोपा मार्ग सांगितलेला आहे, कारण तोच परमेश्वर सगळ्यामध्ये आहे. आता जो जिवंत ईश्वर आहे, तुम्ही कुठे आता त्या ईश्वराला शोधता, इकडे तिकडे, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. तुम्ही कशाला तीर्थोतीर्थी भगवंताला शोधता, तो तुमच्या अवतीभोवतीच तर आहे. त्याच्यामध्ये ईश्वर बघा. हे जे सगळे गरीब आहे, जे अज्ञानी आहे, मूर्ख आहे, त्यांच्यामध्ये ईश्वर बघा आणि त्यांची सेवा करा. दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव, रोगी देवो भव. ह्या अशा लोकांची सेवा केल्यामुळे आपलं मन पवित्र होईल. हा पण कर्मयोग आहे, पण आजच्या युगासाठी कर्मयोगाची फार आवश्यकता आहे. कारण आपण तर काम केल्याशिवाय राहू शकत नाही. किती वेळ आपण साधन भजन करणार? तर तुम्ही तर काम करा, संसाराचं काम करा, तुम्ही जबाबदाऱ्या पार पाडा, पण हे पण लक्षात ठेवा की हा सुद्धा ठाकूरांचा संसार आहे. म्हणजे मठासाठी कार्य करणं म्हणजेच भगवंतासाठी कार्य करणं आहे. तुम्ही काही कुणाला प्रसन्न करण्यासाठी काम करत नाही असं म्हणू नका की झोडेसाहेबांनी सांगितलं म्हणून आम्हाला करावं लागतं, असं काही नाही. झोडेसाहेबांचं काही जाणार नाही, येणार नाही. पण
भगवंताची सेवा करण्याची तुम्हाला त्यांनी संधी दिलेली आहे, तेव्हा उत्साहाने आनंदाने तुम्ही ते करण्यासाठी तयार पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की नाही मला वेळ नाही, मला वेळ नाही. आता संसाराच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ असतो. आपण झोपतो, जेवण करतो, ऑफिस जातो, काम करतो, पैसे कमवतो, सगळं करतो. पण जेव्हा भगवंताचं काम करायची जेव्हा गोष्ट येते किंवा मठाची सेवा करायची, तेव्हा मात्र आपण मागे पुढे पाहतो. आपल्या मुलाला अमेरिकेत पाठवण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो, पण जर मठामध्ये एखादी बिल्डिंग बांधायची वेळ साधू निवास करायचा असेल की साधू इथे राहतील, त्यासाठी आपण 1000 रुपये देण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहतो. म्हणजे हे काय झालं, म्हणजे आपण तर भगवंतासाठी काहीच देऊ शकत नाही. इथे तर आपल्याला तन मन धन सगळं तो भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे, भगवंताची सेवा करायची आहे, आपलं मन देऊन शरीर देऊन. आणि ते आपल्याकडे जे काही आहे ते भगवंतानेच दिलेलं आहे, ते त्याचंच आहे. आता मथुरबाबूंनी ठाकूरांची किती सेवा केली. मथुरबाबू म्हणायच्या की हे बाबांनी मला दिलेलं आहे, आईचं आहे सगळं, त्यांच्या सेवेसाठीच सगळं काही आहे. तेव्हा आपल्याला जर पैसा दिला असेल, ऐश्वर्य दिलं असेल, घर दिलं असेल, ही भगवंताने दिलेलं आहे, हा भाव नेहमी मनामध्ये असला पाहिजे. आणि आपण स्वार्थी न होता जेवढं शक्य होईल तेवढं इतरांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग मठाला असो, गरिबाला असो, साधूंना असो, सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, आपलं हे सौभाग्य आहे. तेव्हा आपण जिवंत ईश्वराची सेवा करत आहोत, पूजा करत आहोत. आणि ह्या भावांचा समाजामध्ये सगळीकडे प्रचाराने प्रसार करायचा निस्वार्थपणे. तर हे सगळे जेव्हा गुण आपल्यामध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपण ठाकूरांचे भक्त होऊ शकू. नुसतं मी भक्त आहे, मी दीक्षा घेतली आहे, एवढ्याने काही काम होणार नाही. तर संघावर निष्ठा पाहिजे, ठाकूरांवर निष्ठा पाहिजे आणि धर्मावर निष्ठा पाहिजे. आपलं जीवन पवित्र पाहिजे, आपलं चारित्र्य चांगलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये नैतिकता पाहिजे, आपल्या जीवनामध्ये दान धर्म सत्य हे सगळे धर्माचेच हे आहे पैलू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या पाहिजे. आणि मग भक्ती असेल, सेवा करण्याची इच्छा असेल, संघाविषयी प्रेम असेल, तर आपण आध्यात्मिक जीवनात नक्कीच पुढे जाऊ. आणि आपण जर आपल्या परीने प्रयत्न केले आणि आपल्याला जरी यश आलं नाही तरी शेवटी भगवंत आहेच. आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही जेवढी शक्ती दिली त्या शक्तीनिशी मी माझं कार्य केलेलं आहे. ठाकूर म्हणायचे की कोर्टामध्ये जेव्हा 2 पक्ष असतात, दोन्ही पक्षाचे वकील आपापलं आर्ग्युमेंट देतात आणि मग म्हणतात की आम्ही जे काही सांगा ते सांगितलं, तर जजसाहेब निर्णय तुमच्या हाती आहे, तुम्ही जो निर्णय द्याल तो. आपलं काम आहे फक्त प्रयत्न करणं, यश देणं हे आपल्या हाती नाही, भगवंताच्या हाती आहे. जर आपल्या प्रयत्नामुळे भगवंत प्रसन्न झाले तर भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होईलच आणि आपली जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होईलच, यामध्ये कुठेही संशय नाही. तेव्हा हाच उद्देश आहे रामकृष्ण विवेकानंद भावप्रचार परिषदेचा. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. संघम शरणम गच्छामि, रामकृष्णम शरणम गच्छामि आणि धर्मम शरणम गच्छामि. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि नवीन मार्ग जो आपल्याला दाखवलेला आहे, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग, ह्या सगळ्यांचा समन्वय करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये 4ही योगांचा समन्वय पाहिजे आणि खऱ्या धर्माचा लाभ करून घ्यायचा आहे. खरा धर्म म्हणजे आपल्यामध्ये दिव्यत्व प्रगट करायचं आहे, आपल्याला मोक्षप्राप्ती करून घ्यायची आहे. तर हे सगळे सोपे मार्ग आपल्याला या महापुरुषांनी सांगितलेले आहे. आपण आपल्या परीने प्रयत्न करूया, जेवढं शक्य होईल तेवढं करूया आणि शेवटी भगवंतावर आपण सोडून देऊ. जशी भगवंताची इच्छा तसंच होईल. पण आपण प्रयत्नामध्ये मात्र कमी पडू नये. जर प्रामाणिक प्रयत्न केले तर भगवंताची कृपा अवश्य होईल, यामध्ये कुठेही संशय नाही. तेव्हा आपण भगवंताला हीच प्रार्थना करू की त्यांनी आम्हाला प्रयत्न करण्यासाठी सद्बुद्धी द्यावी, आमच्याकडून चांगलं कार्य करून घ्यावं, आमचं जीवन धन्य करावं आणि शेवटी आमच्यावर कृपा करून आम्हाला या भवसागरातून पार करावं, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आज मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. राम
रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्ये रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्ये कृपा हि केवलं कृपा हि केवलं कृपा हि केवलं शरण्ये प्रभु कृपा हि केवलं कृपा हि केवलं कृपा हि केवलं शरण्ये रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्ये